डेटा व्हिज्युअलायझेशन हा एक फार मोठा एरिया आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. जाणून घ्या डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय. आज तुम्ही जर का एखादा न्यूजपेपर ओपन केला तर तुम्हाला अनेक आर्टिकल्स दिसतील, पण त्या आर्टिकल्स मध्ये तुम्हाला इन्फोग्राफिक्स नावाचा प्रकार दिसेल. आजकाल आयपीएलचा सगळ्यांच्या आयपीएल फीवर आहे सगळ्यांच्या वरती. आयपीएलच्या मॅचेस मध्ये सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर निरनिळ्या प्रकारचं स्टॅटिस्टिक जे असतं ते अत्यंत छान ग्राफ्स मध्ये म्हणजे दोन टीमचा हा रन रेट कसा वर खाली होतो आहे त्याच्याकरता ते वर्म दाखवतील, किंवा एखादा बॉलर ज्याची बॉलिंग चांगली पडते तर ते आपल्याला तिथे व्हिज्युअलायझेशन दाखवतील की त्याची बॉलिंग कुठल्या टप्प्यावर पडते, स्लॉट मध्ये जाते का बॅक ऑफ द लेंथ आहे, ती स्टंप मध्ये आहे का स्टंपच्या बाहेर आहे. असं अनेक प्रकारचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही या मॅचेस मध्ये पण बघू शकता. हे व्हिज्युअलायझेशन होतं कसं, याच्याकरता काय केलं जातं. मार्केटमध्ये पॉवर बीआय, टॅब्लो, पायथन वापरून व्हिज्युअलायझेशन करणं अशी अनेक प्रकारची टूल्स ही आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि ती टूल्स ह्या तुमच्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. जर का तुम्ही हे शिकलात तर तुम्ही हे इन्फोग्राफिक्स स्वतः बनवू शकता. तुम्ही कंपनीत काम करत असाल तर कंपनीचा डेटा हा थोडक्या शब्दात जास्तीत जास्त इम्पॅक्टफुली कसा प्रेझेंट करायचा हे तुम्ही डेटा व्हिज्युअलायझेशन शिकून, ही टूल्स शिकून करू शकता. आपल्याकडे एक म्हण आहे, पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स. म्हणजे एक चित्र जर का आपण दाखवलं तर ते 1000 शब्दांच्या बरोबरीने असतं. तुम्हाला तुमच्या 1000 शब्दांचं चित्र तयार करायचं आहे, आमच्याकडे या आणि डेटा व्हिज्युअलायझेशन शिका.